तर नमस्कार मित्रांनो, आजचा विषय असा होता की मी गेल्या काही दिवसापासून मी व्हिडिओ बनवतो आहे. रिस्पॉन्स एकदम खूप छान आहे. बरीच आपली यूट्यूब फॅमिली पण म्हणते तुमचे व्हिडिओ मस्त असतात दादा, खूप छान व्हिडिओ, नाईस व्हिडिओ. बऱ्याच काही छान छान कमेंट येतात. मग असंही पर्सनली काय फोन वगैरे येतात, व्हॉट्सअपला मेसेज वगैरे काय येतात आणि प्रत्यक्षात असं कोणी कोणी भेटून वगैरे सांगतं की व्हिडिओ मस्त आहेत, चांगला आहेत. आणि मग आपल्या बऱ्याच काही बांधवांचं असंही म्हणणं आहे की आता मी एखादा व्हिडिओ काढतो आहे तर तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण दाखवा. पूर्ण दाखवा म्हणजे कसं, आता की बघा मी एक हनुमान जयंतीचा एक व्हिडिओ मी काढला होता. आमच्या गावापासून एक 5 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे, देवळे गाव आहे. तर त्या देवळे गावामध्ये मी हनुमानाच्या दर्शनाला गेल्याच्यानंतर तिथं एक मी छोटीशी एक माहिती घेतली होती. त्या पुजाऱ्यांनी आपल्या माहिती एकदम मस्तपैकी दिली आणि त्यांनी सांगितलं की ह्या मारुतीची मूर्ती आपल्या मान नदीमधल्या वाळूमधून तयार झाली आहे. मग वाळूमधून तयार झाली म्हणजे रामदास स्वामींनी स्वतः ती मूर्ती स्थापन केली आणि मांडव खडक वगैरे तिथं आहे आणि त्या मांडव खडकावरून तिथून तयार करून आणली मूर्ती आणि तिथं स्थापना केली असं त्या पुजारी मामानं सांगितलं होतं. पण ॲक्च्युली व्हिडिओ गावातल्या काही मंडळींनी बघितला आणि प्रत्यक्षात माझ्या भेट घेतल्यानंतर ते मला म्हणले की तुम्ही आम्हाला मांडव खडक दाखवायला पाहिजे. मग मित्रांनो, तुम्हीसुद्धा हा ते व्हिडिओ बघू शकता की मी हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी व्हिडिओ घेतला होता. कारण हनुमान जयंतीला मला आमच्या गावात जायचं होतं दर्शनासाठी वगैरे. तर म्हणून म्हणलं मी त्या देवळे गावामध्ये शुक्रवारीच मी संध्याकाळी जाऊन काही देणगी वगैरे देवाला देऊन काय आपलं दर्शन वगैरे थोडाफार इकडे तिकडे व्हिडिओ घेतला होता. आणि तो व्हिडिओ गावातल्या मंडळींनी पाहिला आणि त्यांनी मला काल परवा भेटून सांगितलं की तुम्ही असा असा व्हिडिओ घेतला आहे, मान्य, आम्हाला तुमचा व्हिडिओ खूप आवडला, पटला. पुजारी मामानंसुद्धा माहिती खूप चांगली दिली, त्यांना एवढी कशी काय माहिती, ह्या त्या गोष्टी झाल्या. आणि मग तेवढं ते मांडव खडक वगैरे तुम्ही दाखवायला पाहिजे होता. तर आता मला त्यांचा विषय क्लिअर करायचा होता व्हिडिओच्या माध्यमातून. तर त्यांना मला एक सांगायचं असं आहे की तुम्ही जे मला विचारलं होतं असं असं मांडव खडक वगैरे दाखवला नाही तुम्ही, ही तुम्हाला तेव्हा पण मी सांगितलं होतं आणि आता व्हिडिओच्या माध्यमातून पण तुम्हाला सांगतो मित्रांनो. आता तो व्हिडिओ मी संध्याकाळी 8 ते 8:30च्या दरम्यान काढला होता आणि आपल्या हनुमान मंदिरापासून ते मांडव खडक नदीला आहे, मान नदीत. मग मला सांगा, संध्याकाळी 8-8:30च्या दरम्यान आपण तिथं जाऊन त्या पुजारी मामाला म्हणू शकतो की हां पुजारी मामा, तुम्ही आता ते मांडव खडकांचा उल्लेख केला, तिथून मूर्ती आणली, मग आता डायरेक्ट आपण पुजारी मामा तिथं जाऊया आणि ते आम्हाला मांडव खडक बघायचा आहे, असं आपण म्हणू शकतो का संध्याकाळच्या वेळेला वगैरे? तर नाही. म्हणून मी आपलं जे काय पुजारी मामानं जी मला माहिती दिली, ॲक्च्युली मला ती मी काय त्यांना जाणून बुजून असं गेलो नव्हतं की पुजारी मामा मला तुमच्या देवस्थानाबद्दल मला माहिती हवी आहे, असं तसं असं काहीच नव्हतं. मी तिथे गेल्याच्यानंतर योगायोग आपला एक मी कुठं जाईल तिकडे मी व्हिडिओ बनवतोच, म्हणून मी आपला एक योगायोग व्हिडिओ बनवला होता. आणि मग तिथं आत पुजारी मामाचं दर्शन वगैरे मला घ्यायचं होतं, दर्शन घेतलं आणि मग मी आपलं पुजारी मामाला सहजच विचारलं की पुजारी मामा, तुम्हाला ह्या मारुतीबद्दल, ह्या हनुमानाच्या मूर्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं की कधीपासून तुम्ही जयंती वगैरे साजरी करता काय? तर ती पुजारी मामानं मला माहिती वगैरे दिली, खूप छान माहिती दिली. आणि ते काय त्यांच्या पारंपरिकनुसार त्यांनी कशी जयंती करतात, काय करतात,
त्यांनी त्या व्हिडिओमध्ये मला माहिती दिली. मग ते आपल्या गावामध्ये जे काय जाणकार मंडळी आहेत तर त्यांचं म्हणणं होतं की असं तुम्ही मांडव खडकापासून वगैरे दाखवायला पाहिजे होतं. आणि मग ते आम्हाला बघायला आवडलं असतं. आणि आपला हनुमानाचं जे देवस्थान काय आहे पंचक्रोशीत वगैरे कळालं पाहिजे. तर मग मी माझा व्हिडिओच्या ह्या माध्यमातून सांगणं आहे, तर आपण जरूर ते मांडव खडक दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि येत्या काही दिवसामध्ये आपल्या त्या गावामध्ये काहीतरी कार्यक्रम असतो, पालखीचा सोहळा असतो, पालखी भेट सोहळा असतो. सज्जनगडवरून पालखी येते. तर त्या टायमाला आपण नक्कीच ते मांडव खडक वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि जितकं काय शक्य होईल तेवढं आपण तिथला पॉईंट वगैरे घेऊ. तर चला मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मला एवढाच हा विषय क्लिअर करायचा होता. तर आपण नक्कीच ते पॉईंट दाखवण्याचा प्रयत्न करू. चला, बाय बाय.